नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। या अपकमिंग टीईटी साठी आता तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मी व्हिडिओ सेंड करत आहो। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आतापर्यंत आलेले 2013 पासून ते 2021 पर्यंत झालेल्या सर्व टीईटी पेपर मधील आकृत्या या ठिकाणी टार्गेट केलेले आहे आणि आकृत्याशी संदर्भात तुम्हाला भन्नाट अशी ट्रिक्स सांगण्यात येणार आहे। सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। स्टडी मॅथ नावाचं चॅनल आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे, मॅथ्स साठी सुद्धा तुम्हाला अतिशय युजफुल ठरणार आहे। पहिला क्वेश्चन बघा, आकृती बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे। दोन आकृत्या आहे, आकृती ही ए आहे तर आकृती ही बी आहे। त्यांनी काय सांगितलं ते लक्षात घ्या। आकृती बी मधील आयताची लांबी म्हणजे या आकृती बी मधील आयताची लांबी ही आहे लांबी रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे। दुप्पट आणि दीडपट आहे म्हणजेच पुढे असं सांगण्यात आलेलं आहे की जर ए मधील आयताची लांबी 50 सेंटीमीटर असेल मग ही झाली लांबी 50 सेंटीमीटर। बी केअरफुल बघायचं, कधी कधी आपण लांबीला रुंदी समजून बसतो आणि रुंदीला लांबी समजून बसतो। मोस्टली लांबी ही मोठी असते आणि रुंदी ही कमी असते। सो आपण लिहिलेलं आहे लांबी 50 सेंटीमीटर आणि रुंदीची आहे 10 सेंटीमीटर आहे। याच्यावाली जी रुंदी आहे ती आहे 10 सेंटीमीटर। त्यांनी काय सांगितलं की लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे। लांबी रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे। म्हणजे लांबी कशी आहे तर दुप्पट, लांबी कशी आहे तर दुप्पट आहे आणि रुंदी कशी आहे तर दीडपट आहे। लक्षात घ्या, लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। लांबी सुरुवातीला आलेली आहे म्हणून ते दुप्पट घ्यायची, रुंदी नंतर आलेली आहे म्हणून दीडपट घ्यायची। लांबी दुप्पट करून घेऊ, लांबी ही जी आहे ही काय झाली मग इथे 100 सेंटीमीटर झाली, कारण की लांबी ही काय तर दुप्पट आहे। या ठिकाणी मी दुप्पट असं लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे। त्यानंतर रुंदी ही काय तर दीडपट आहे, रुंदीची आहे ही आहे रुंदी, सो रुंदी हे जे आहे तर दीडपट आहे। दीडपट म्हणजेच काय होणार आहे 10 ची ती 15 होणार आहे। ठीक आहे, 15 घेतला आपण। आता लक्षात घ्या त्याने काय विचारलं तरच्या नंतर केव्हा आपल्याला आन्सर काढायचं असते तर दोन्ही आयतामधील या दोन्ही आयतांमधील रेखांकित भागाच्या क्षेत्रफळातील फरक किती। आता हे जे दोन्ही आयत आहे त्याचे जे रेखांकित भाग आहे, रेखांकित भाग म्हणजे तो त्रिकोण आहे। ओके, आणि त्रिकोण आपण जर त्याचे दोन भाग केले म्हणजे बघा मी या ठिकाणी तुम्हाला दोन भाग करून दाखवतो। जर याचे दोन भाग केले जर याचे आपण दोन भाग केले तर जणू काही आपल्याला 4 त्रिकोण तुम्हाला दिसून येतात आणि हा जो त्रिकोण आहे आणि हा जो त्रिकोण आहे इक्वली याचं मेजरमेंट आहे जे रेखांकितचं आहे। म्हणजेच काय होते की याचं अर्ध क्षेत्रफळ म्हणजेच रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय पूर्ण आयताच्या क्षेत्रफळाच्या निम्मे आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। सेम टू सेम याचं पण तसंच काढायचं आहे। बघा याला जर अशी रेष मारली तर इकडे आणि इकडे इक्वली भाग तयार होतात। अर्थातच इकडचा त्रिकोण आणि इकडचा त्रिकोण जो रेखांकित आहे तो इक्वली आहे, जो रेखांकित नाही तो सुद्धा इक्वली आहे। त्यांनी काय सांगितलेलं आहे तर दोन्ही आयतांमधील रेखांकित भागांच्या क्षेत्रफळातील फरक किती, फक्त रेखांकित भाग काढायचा आहे। म्हणजेच आपल्याला याचं क्षेत्रफळ काढावं लागेल, त्याच्या निम्मे घ्यावं लागेल, याचं क्षेत्रफळ काढावं लागेल, त्याचे निम्मे घ्यावं लागेल, तेव्हा कुठे त्याचा आन्सर निघणार आहे। बघा आपल्याला काय करावं लागेल आता की याचं क्षेत्रफळ म्हणजेच ए आकृतीमधील आयताचं जे पूर्ण क्षेत्रफळ आहे त्याचा फॉर्म्युला आहे तो लांबी गुणिले रुंदी। आपण डायरेक्टच घेऊ, ए चा एरिया घेऊ आपण, ए चा एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, आणि इकडे बी आकृतीचा सुद्धा एरिया आपण घेऊ। आता याच्यामध्ये काय येतं तर सरळ सरळ लांबी गुणिले रुंदी येते। सो 10 गुणिले 50 आपण घेतले झालं। त्याच्यानंतर इकडे जे आहे या ठिकाणी तर बी मध्ये काय येतं की 100 गुणिले काय झाले 15 झाले। याचे किती होतात तर 500 होतात आणि याची किती होतात तर 1500 होतात। बघा 1500। आता त्यांनी काय विचारलं की रेखांकित भागाच्या क्षेत्रफळातील फरक किती। सो रेखांकित भागाच्या क्षेत्रफळातील जर फरक आपल्याला काढायचा असेल
तर आपल्याला सर्वप्रथम काय करायला लागेल की याचे निम्मे घ्यायला लागेल, ते म्हणजे 250 आणि याच्यावर निम्मे घ्यायला लागेल ते म्हणजेच 750. ओके, आणि याच्यातला फरक जर म्हटला तर वजाबाकी करून मित्रांनो फरक निघतो. 750 म्हणून 250 गेले तर येतात 500. सो 500 सेंटीमीटर त्याचा आन्सर येते, 500 सेंटीमीटर. आणि 500 सेंटीमीटर कोणत्या याच्यात आहे तर 500 सेंटीमीटर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. सो ऑप्शन क्रमांक 3 हा राईट आहे. या प्रकारचा जर प्रश्न आला तर क्षणभरामध्ये तुम्हाला काढता आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे जे मी तुम्हाला क्रिएशन सांगितलं ते क्रिएशन सांगणे म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगणे हे माझं कर्तव्य आहे आणि सोबतच ट्रिक्स सुद्धा सांगणे हे आद्य कर्तव्य आहे. आता बघा, तुम्हाला जर याचंवाला जर आन्सर विदिन सम सेकंडमध्ये काढायचं असलं तर काय करावं लागेल तुम्हाला, तर इथल्या इथे त्याचं आन्सर निघतं. बघा या ठिकाणी या ठिकाणी त्याचं आन्सर कसं निघेल तुम्हाला सांगतो. हे ब्लँक आहे असं समजून चला. आता लांबी काय आहे तर दुप्पट आहे, म्हणजे ह्या लांबी दुप्पट जर घेतली तर इथेच टार्गेट करायचे हे 15 आणि 10. सो 50 आणि 10. आता लांबीची 50 दिलेली आहे, त्याच्या काय तर लांबीच्या दुप्पट आणि रुंदीच्या दीडपट. लांबी आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 50च्या दुप्पट काय होणार आहे, 50च्या दुप्पट तर 100 होणार आहे. ही झाली लांबी. हे काय झाली लांबी. त्याच्यानंतर रुंदीची आहे तर रुंदी ज्याला आपण ब्रेथ असं म्हणतो. सो ब्रेथ म्हणजे रुंदी होत असते आणि याला काय म्हणतो आपण तर लांबी म्हणतो, लेंथ म्हणजे. याची काय आहे तर दीडपट आहे. सो या ठिकाणी काय येणार आहे तर 15 येणार आहे. झालं. याची काय झाली तर हे दीडपट झाली, रुंदीच्या दीडपट आहे. आता काय करायचं, याचा गुणाकार करायचा. याचा गुणाकार तो येतो 500 आणि याचा पण गुणाकार करायचा तो येतो 1500. याचे निम्मे घ्यायचे 250, कारण की रेखांकित भागाच्या क्षेत्रफळातील फरक त्यांनी विचारलेला आहे. रेखांकित भाग म्हणजेच क्षेत्रफळाच्या अर्धा भाग आहे तो, म्हणून 250 वजा याच्या निम्मे 750 म्हणजेच मित्रांनो आन्सर येते किती तर वजाबाकी केली म्हणजे फरक विचारला म्हणून इथे येतं 500 काय तर 500 सेंटीमीटर. 500 सेंटीमीटर मित्रांनो आन्सर येते. सो 3rd नंबरचा आन्सर राईट आहे. सेकंड क्वेश्चन आपण घेऊया. शेजारील आकृतीतील रेख ईची वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असून EFGH ची परिमिती 392 सेंटीमीटर आहे. तसेच रेख EG इक्वल टू रेख GH FG इक्वल टू 120 सेंटीमीटर यावरून वर्तुळाचा परिघ किती. परिघ जर म्हटलं तर सर्कम्फरन्स म्हणजे परिघ होते आणि हा परिघ पूर्ण हा गोल म्हणजे हा झाला परिघ. काय झाला हा परिघ. आता हा परिघ किती असं त्यांनी विचारलेलं आहे, परंतु त्यांनी आपल्याला दिलं काय तर त्यांनी आपल्याला एका चौकोनाचं माप दिलं. EFGH हा जो चौकोन आहे EFGH हा जो चौकोन आहे याची परिमिती त्यांनी दिलेली आहे. परिमिती म्हणजेच काय तर चारही बाजूंची बेरीज म्हणजे EF अधिक FG अधिक GH अधिक HE या सगळ्यांची जी बेरीज आहे त्याला म्हटलं जातं ते परिमिती आणि ती दिलेली आहे 392. सो या ठिकाणी आपण 392 सेंटीमीटर लिहून घेऊ. थेरॉटिकल थोडं समजून घ्या, ट्रिक्स तर मी तुम्हाला सांगणारच आहो. ठीक आहे. आता या ठिकाणी 392 सेंटीमीटर झाले. तसेच त्यांनी काय सांगितलं की FG इक्वल टू रेख GH त्यांनी सांगितलं. FG इक्वल टू रेख GH म्हणजेच जो FG आहे एवढा इक्वल टू म्हणजे जैसे थे याचं मेजरमेंट आहे GH म्हणजे हा जेवढा असेल तो तेवढ्या सेंटीमीटरचा GH असेल. झाला. FG बरोबर 112 त्यांनी सांगितलं. हा जो FG आहे हा झाला 112 सेंटीमीटर त्यांनी सांगितलं. तर वर्तुळाचं परिघ किती. या ठिकाणी त्यांनी आपल्याला असं दिलं की EFGH हा एक चौकोन आहे, त्याची परिमिती चारही बाजूंची बेरीज 392 आहे. आपण लिहून घेतली हे चारही बाजूंची बेरीज 392 आहे. ठीक आहे. रेख FG इक्वल टू GH म्हणजे हा रेख आणि याला तो इक्वल आहे म्हणजे याची जी बाजू असेल तेच तेवढी बाजू सेंटीमीटर याची सुद्धा असेल. आता बघा FG बरोबर 112 त्यांनी सांगितले. आता आपल्याला काय काढायला सांगितलं तर हा संपूर्ण काय काढायला सांगितला तर परिघ इक्वल टू किती असं काढायला सांगितलं. मित्रांनो याचा आन्सर मी तुम्हाला डायरेक्ट काढून देतो. या प्रकारच्या आन्सरमध्ये परिमिती लक्षातच घेऊ नका, कट करून टाका तिला, कारण मी डायरेक्टली ट्रिक्स सांगत आहो. या ठिकाणी
जे त्यांनी बाजू दिलेली असते, चौकोनाची जरी एक बाजू त्यांनी दिलेली असेल, चौकोनाची परिमिती त्यांनी 392 दिली, परंतु त्या 392 मध्ये एफची म्हणजे एवढी जी आहे, ही जी एक साईड आहे त्याची वाली लांबी 112 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हेच बरोबर टार्गेट करायचं 112 सेंटीमीटर. आणि 112 सेंटीमीटरवर काय क्रिएशन करायचं ते तुम्हाला सांगतो. बघितल्याबरोबर तुम्हाला आन्सर येणार आहे 112 गुणिले डायरेक्ट पाया म्हणायचं, 112 ला पाय जोडायचा, झालं आन्सर. परंतु आन्सर कसं काढायचं, याच्या 112 पाय म्हणजे 112 गुणिले 22/7 होते. पायाची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे की 22/7 होते. 7 × 7 7 × 7 उरले 4 झाले 42, 7 सकम 42 म्हणजे 16 गुणिले 12 जर केलं, 16 गुणिले 22 जर केलं तर तुमचा आन्सर येते. पण 16 गुणिले 22 केल्यानंतर आपल्याला ऑप्शन मध्ये आहे का हे बघावं लागेल. म्हणजेच 16 दोन्ही 32 आणि 16 दोन्ही 32 हिची इथे मी करतो 2 5 3 352 सेंटीमीटरचा परीघ होऊ शकतो, पण नाही होत कारण की ऑप्शन मध्ये नाही आहे. पुन्हा 16-22 झाल्यानंतर लगेच 17-22 हे 16-22 करायचंच नाही. 16-22 येतात ना, 16-22 करायचंच नाही, डायरेक्टली काय करायचं इथं 17-22 करायचं. 17-22 पासून सुरुवात करायची. इथं जर 16 आले तर 17 गुणिले 22 म्हणायचं, 17 दोन्ही 34, 17 दोन्ही 34, इथं आले किती 4 7 आणि 3 374 आहे काय आन्सर नाही. मग 17 गुणिले 22 नाही आलं तर 18 गुणिले 22 करायचं. 18 दोन्ही 36, 18 दोन्ही 36, 6 9 3 396 आहे का ऑप्शन मध्ये नाही आहे. मग 18च्या ऐवजी मग 19 गुणिले 22 करायचं. 19 दोन्ही 38, 19 दोन्ही 38, 8 8 आणि 3 11 हा चौला 418 आहे का ऑप्शन मध्ये नाही आहे. मग थोडंसं आणखी पुढे जायचं, 20 गुणिले 22 करायचं. एक एक ना आपण वाढवत आहोत. 20 दोन्ही 40, 20 दोन्ही 40 म्हणजे इथं आले 440 सेंटीमीटर आलेला आहे परीघ आणि 440 सेंटीमीटर या ठिकाणी आहे. सो ऑप्शन नंबर सेकंड राईट आहे मित्रांनो. याच पद्धतीने तुम्ही करा. मोस्टली एवढ्या दूर जाण्याची गरज पडत नाही. मोस्टली इथे जे 16 गुणिले 22 आले इथली संख्या निग्लेक्ट करायची, एक ना पुढे जाऊन गुणाकार मारायचा, एक तर इथे आन्सर असते नाहीतर इथे आन्सर असते. परंतु हे थोडंसं त्यांनी काय केलं पुढे घेतला तो, म्हणून 440 सेंटीमीटर आन्सर येते. सेकंड आन्सर आलेला आहे. क्वेश्चन नंबर 3. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळातील हिरवळीच्या जागेवर म्हणजेच हा जो चौकोन आहे ABCD अशी आयताकृती मैदान तयार केलेलं आहे. हा आयत आहे, आयताचं नाव आहे ABCD. यापैकी एक्झॅक्टली हा चौकोन आहे आणि आयताकृती मैदान जर म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला समजून येते ABCD हे आयताकृती मैदान तयार केलेले आहे. यावेळी मैदानाची रुंदी जास्तीत जास्त 24.5 मीटर आहे. या ठिकाणी दिलेलं आहे 24.5 मीटर हे मैदानाची जास्तीत जास्त काय झालेली आहे त्यांच्यावाली तर रुंदीच झालेली आहे. मेजरमेंट ऑफ कंस D × C = 60 डिग्री. या 60 डिग्रीचं या ठिकाणी काहीच व्हॅल्युएशन नाही. मी जे तुम्हाला ट्रिक्स काढून दाखवतो त्याचं या ठिकाणी काहीच घेणं देणं नाही आहे, कारण की तो कंसाचं माप त्याने सांगितलेलं आहे. भलेही पुस्तकामध्ये खूप लांबलचक सोल्युशन याचं दिलेलं असेल तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की मी शेवटी ट्रिक्सवर येत असतो, कारण की या प्रकारचे क्वेश्चन्स मी 10 15 20 सॉल्व्ह करून बघतो तेव्हा कुठे त्याचं एक ट्रिक्स तयार केल्या जाते आणि ते ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या जाते, सर्व याच्यासाठी लागू पडते. म्हणून मी सांगत आहो की या 60चं इथं काहीच मतलब नाही. असेल तर वर्तुळाकृती जागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल. बघा या ठिकाणी वर्तुळाकृती जागेला 4 पदरी कुंपण घालायचं आहे, म्हणजे 4 वेढे आले त्याच्यामध्ये, हे महत्वाचं आहे. कुंपण घाला किंवा तुम्ही त्या वर्तुळाभोवती किंवा त्या बागेभोवती चक्कर मारा, काही पण या ठिकाणी शाब्दिकता येऊ शकते. घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल. जर तुम्ही याच्या भोवती फिरत असाल तर एकूण किती मीटर तुम्ही फिरलात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुंपण घालण्यासाठी काटेरी ताराचा वापर होते म्हणून त्यांनी काटेरी तार किती लागेल असं सांगितलेलं आहे. सो आपल्याला काय करायचं, ही रुंदी टार्गेट करायची आहे मित्रांनो. ह्या रुंदीचे करायचे दुप्पट. काय करायचे दुप्पट. रुंदीच्या दुप्पट केले तर किती होते रे, 24 2 28 0.5 गुणिले 0.5 अधिक 0.5 म्हणजे झाले 24 2 48. 24 2 48 नॉट 28, 24 2 48. 48 नाही हे काय झाले तर याची दुप्पट झाली 49 झालं. 49 झाल्यानंतर ओके 49 झाल्यानंतर त्याला सुद्धा
पाय लावायचा आहे, त्याला काय लावायचं आहे, पाय लावायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं, तर सरळ सरळ या ठिकाणी पाय लावायचा. म्हणजेच 49 गुणिले 22 भागिले 7 म्हणा, 7 1 7 7 7 49. आता मित्रांनो काय झाले, 7 गुणिले 22 झाले. आता 7 गुणिले 22 गुणिले डायरेक्ट हे 4 वेळे या ठिकाणी टाकायचं, डायरेक्टली आन्सर निघते. 7 गुणिले 22 गुणिले किती 4, 7 2 14, 7 2 14 म्हणजे 4 5 1 आणि गुणिले 4 जर घेतले तर 4 चूक 16, हाचा 1, 4 म्हणजे 20 आणि 1 21, 2 4 1 4 आणि 2 किती 6, 616 मीटर काटेरी तार लागणार आहे मित्रांनो या बागेभोवती, या मैदानाभोवती 4 वेढे मारण्यासाठी. सो 616 काय येणार आहे, मीटर येणार आहे. काय सांगितलं मी तुम्हाला सांगितलं की हा जो कंसाचं जे मेजरमेंट आहे त्याला व्हॅल्यू काहीच नाही, जरी ते दिलेलं असेल तरी सुद्धा आपण ते निग्लेक्ट करायचं आणि फक्त मैदानाच्या रुंदीवरून तुमचा आन्सर निघते. मैदानाची रुंदी तुम्ही दुप्पट करा, त्याला गुणीला पाय करा. पायाची व्हॅल्यू सगळ्यांना माहीतच आहे की 22 भागिले 7 असते आणि आडवा भाग दिल्यानंतर 7 7 49, 7 गुणिले 22 आणि जेवढे वेळे असेल त्याला गुणिले 4 झालं. इथंच मित्रांनो आन्सर 7 गुणिले 22 गुणिले 4 म्हटलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर आणा आणि ते आन्सर आहे 616. किती, 616 मीटर. काय येणार आहे, मीटर. 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 616 मीटरची तार लागणार आहे. क्लिअर. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, टीटी मॅथ कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो. अतिशय अल्प दरामध्ये तो तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्सची लिंक्स मिळेल. ती लिंकवर टच केल्यानंतर तुम्ही माझ्या ॲप्समध्ये एनरोल होऊ शकता आणि त्या ठिकाणी जर तुम्ही इच्छुक असाल तर माझी ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. या बॅचचं खास वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी चॅप्टर वाईज शिकवण्यात येतं आणि लाईव्ह क्लास मोस्टली डेली घेण्यात येतो. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तुम्हाला होमवर्क देण्यात येते, डेली होमवर्क तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सेंड करण्यात येते. तुम्हाला तुमचं स्कोअर कार्ड सुद्धा सेंड करण्यात येते, तुम्हाला प्रॅक्टिस पेपर सेंड करण्यात येते. ओके, ह्या सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी या ठिकाणी असल्याकारणाने तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. फीज 1500 रुपीच आहे आणि व्हॅलिडिटी 3 महिने आहे. ठीक आहे, चला पुढे. खालील समद्विभुज चौकोनात ABCD समद्विभुज चौकोन ABCD आहे. जर समद्विभुज चौकोन म्हणजेच काय, असा आणि हा थोडासा असा आणि हा असा आणि असा, याला समद्विभुज चौकोन असं म्हटलं जातं. हा कोणता आहे तर ABCD आहे. हा काय आहे, ABCD. इथं A घेतला, इथं B घेतला, इथं C घेतला आणि इथं D घेतला. बघा सेम टू सेम ABCD. आता याच्या रेख AD इक्वल BC आहे. AD जो आहे ना, AD इक्वल म्हटल्यापेक्षा तो समांतर आहे. AD समांतर रेख BC आहे. जो हा AD आहे, हा AD जो आहे त्याला बरोबर हा समांतर BC आहे. ठीक आहे, हे दिसत पण आहे आपल्याला की समांतर आहे म्हणून. लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 17 सेंटीमीटर. लेंथ ऑफ CD ची किती दिलेली आहे त्यांनी, 17 सेंटीमीटर दिली. म्हणजे आपल्याला एक मेजरमेंट माहीत पडलं की या समांतर समद्विभुज चौकोनातील एकच मेजरमेंट त्यांनी सर्वप्रथम दिलेलं आहे की लेंथ ऑफ CD ची लेंथ आहे 17 सेंटीमीटर. व रेख जो BM आहे, लेंथ ऑफ BM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्यांनी 8 सेंटीमीटर या ठिकाणी लेंथ दिलेली आहे. ठीक आहे, 2 लेंथ आपल्याला इथं प्राप्त झालेले आहे आणि लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 36 दिलेली आहे. आणि शेवटची B पासून तर C पर्यंत ज्याच्यामध्ये सर्व BM सुद्धा इन्क्लूड आहे, त्याच्यानंतर MN सुद्धा इन्क्लूड आहे आणि NC सुद्धा इन्क्लूड आहे. अशी लेंथ दिलेली आहे 36 सेंटीमीटर. मित्रांनो, आता आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे प्रत्येकाची व्हॅल्यू तर नाही आहे. आता या ठिकाणी बघा, ना आपल्याकडे AB आहे, ना आपल्याकडे AM आहे, ना DN आहे, ना आपल्याला MN आहे, ना AD आहे, ना NC आहे. पण आपल्याला त्याचं आन्सर काढायचं कसं हे लक्षात घ्या. हा जो BM आहे, BM हा समद्विभुज चौकोन असल्या कारणाने या ठिकाणचं जे मेजरमेंट आहे BMचं ते सेम टू सेम NCचं असते. म्हणून हा जो 8 आहे रिपीट आपण या ठिकाणी करणार आहोत. रिपीट आपण कुठे करणार आहोत तर या ठिकाणी करणार आहोत. 8 झालं. आता हा जो चौकोन आहे, हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण याचा पायथागोरसच्या प्रमेयानुसार
ही जी उंची आहे ते काढता येते. म्हणजे ॲक्च्युअली 8 ही आहे, 17 ही आहे. पायथागोरसचं प्रमेय काय सांगते की कर्णाचा वर्ग करा, त्याच्यानंतर एका बाजूचा वर्ग करा, त्या दोन मधला फरक काढा आणि त्याचं वर्गमूळ काढा. म्हणजेच तो फॉर्म्युला न लिहिता मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो काय करायचं. तर याचा वर्ग करायचा, किती येतो 289 येतो. याचा वर्ग करायचा जो येतो 64. याची वजाबाकी करायची, वजाबाकी करूया आपण. वजाबाकी म्हणजे या ठिकाणी 5 आले, या ठिकाणी 2 आले आणि या ठिकाणी 2 आले. आता यालाच वर्गमुळात टाकून घेऊ डायरेक्ट. म्हणजे 225 वर्गमुळात जर टाकले तर याचं वर्गमूळ निघते 15. ही जी 15 आहे हा झाला DN 15. मित्रांनो आपल्याकडे आता DN सुद्धा आहे, NC सुद्धा आहे आणि DC सुद्धा आहे. म्हणजे आपल्याकडे कर्णही आहे, उंची आहे आणि पाया आहे. सेम टू सेम हे जी बाजू आहे तर ह्या बाजूला इक्वल ही बाजू आहे, म्हणजे हा सुद्धा 15 झाला. या बाजूला इक्वल ही बाजू आहे म्हणजे हे झाले 17. झालं क्लिअर. म्हणजे इकडचं तुम्हाला माहित पडलं की 15, 17 आणि 8 सेम टू सेम. इकडचा AB हा कर्ण 17 आहे, AM हा कर्ण उंची 15 आहे आणि BM तर ऑलरेडी त्यांनी 8 सेंटीमीटर दिलेलीच आहे. आता बघा, आता राहिलं काय तर ED राहिलेला आहे आणि MN राहिलेला आहे. ह्या 36 वरून आपण MN काढू शकतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की या 36 मध्ये 36 सेंटीमीटर आहे कुठपर्यंत कुठपर्यंत तर B पासून तर C पर्यंत आहे. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे तर BM सुद्धा इन्क्लूड आहे आणि NC सुद्धा इन्क्लूड आहे. म्हणजे 8 दुनी 16 सेंटीमीटर याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सो देअरफॉर याच्यातून 16 सेंटीमीटर जर काढले तर 20 सेंटीमीटर राहतात. आणि हे जे 20 सेंटीमीटर आहे ते झाली MN ची व्हॅल्यू. कशात झाली MN ची व्हॅल्यू. इथं झाली 20 सेंटीमीटर. क्लिअर. आता या लांबीला समांतर काय राहणार आहे ही, म्हणजे 20 सेंटीमीटर हे आहे तर MN आहे तर AD सुद्धा 20 सेंटीमीटरच येणार आहे. ठीक आहे. आता तर काढलेलं आहे. आता त्याने काय विचारलं रे आपल्याला तर आपल्याला विचारलेलं आहे तर रेखांकित केलेल्या म्हणजे ABM या त्रिकोण हा त्रिकोण रेखांकित आहे. सोबतच DNC हा सुद्धा त्रिकोण रेखांकित आहे. त्या रेखांकित केलेल्या व रेखांकित न केलेल्या म्हणजे हा जो चौकोन आहे जो आयताकृती दिसतो, रेखांकित न केलेल्या भागांच्या आकृत्यांच्या परिमितीतील फरक किती, परिमितीतील फरक किती. मित्रांनो आता आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला या दोनची परिमिती इक्वल करावी लागेल. म्हणजेच ही जी आहे याची वाली प्लस याची वाली प्लस काय करावं लागेल आपल्याला याची करावं लागेल. याची तुम्हाला माहीतच आहे 17, 15 आणि 8 सेम टू सेम. 17, 15 आणि 8 जेवढी याची येणार तेवढीच त्याची येणार. डबल डबल काय बेरीज करण्याची गरज नाही. 10, 20, 30, 35 आणि 40. 40 प्लस 40 हे काय झाली तर रेखांकित भागांची काय झाली तर परिमिती झाली, पेरिमीटर झाली. आता हे झाले अंशी तर झाले. पण त्यांनी नंतर काय सांगितलं की रेखांकित न केलेल्या भागांच्या आकृत्यांच्या परिमितीतील फरक किती. म्हणजे हा जो एवढा आहे AMDN म्हणजेच आपण त्याला असं आपण हे करणार आहोत. हा जो आहे 20 सेंटीमीटर ही आहे, 20 सेंटीमीटर ही आहे, 15 सेंटीमीटर ही आहे आणि 15 सेंटीमीटर ही आहे. ओके. तर आता फरक या ठिकाणी काय निघणार आहे 20 दुनी 40, 40 ने 30 किती 70 सेंटीमीटर येते रेखांकित न केलेल्या भागाची परिमिती. आता याच्यातला फरक जर म्हटला तर हा काय दिसून येणार तुम्हाला फरक तर खूपच इजी आहे रे. हे झाले 80, हे काय झाले 80 आणि हे आहे 70. 80 वजा 70 म्हणजे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर तर त्यातला फरक आहे. फक्त काय येणार आहे तर 10 सेंटीमीटर त्यातला फरक येणार आहे. सो फर्स्ट नंबर ऑप्शन राईट येतं. पाचवा क्वेश्चन आहे ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्याचा आन्सर विदिन सम सेकंड मध्ये काढून देण्याचं कौशल्य तुमच्यासाठी तुमच्या पुढे दाखवत आहोत. खालील समभुज चौकोनातील बाह्यकोन B = व्हॉट. या ठिकाणी आपल्याला एक चौकोन देण्यात आला, चौरस रूपी तो दिसून येतो. मात्र एक्झॅक्टली तो चौरस नाही आहे तर तो समभुज चौकोन आहे. ओके. समभुज चौकोन आहे तर त्या चौकोनातील बाह्यकोन B = व्हॉट असं देण्यात आलेलं आहे. आपल्याला टार्गेट करायचं आहे B = व्हॉट. मित्रांनो त्यांनी आपल्याला एक मेजरमेंट दिलेलं आहे. याचे ज्यावेळेस 4 भाग झालेले आहे त्यावेळेस एक हा त्रिकोण आपल्याला दिसून येतो.
4 त्रिकोणापैकी हा एक काय तर त्रिकोण आहे। तुम्हाला जर असा प्रश्न केला की मित्रांनो जर समजा या चौकोनाला असे 2 क्रॉस दिले तर एकूण त्रिकोण किती त्याच्यामध्ये येतात, तर तुमचं आन्सर काय असू शकतं तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। बघा जर आपण हा जो चौकोन आहे याला जर एकच क्रॉस दिला तर 2 त्रिकोण त्या ठिकाणी असतात। जर आपण एक क्रॉस आणखी वाढवला तर त्याच्यामध्ये 4 तुम्हाला दिसून येतात, परंतु एक्झॅक्टली त्याच्यामध्ये 8 त्रिकोण असतात। किती त्रिकोण? 8 त्रिकोण असतात। याचा तर या ठिकाणी काही मतलब नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे एक त्रिकोण दिलेला आहे, मग त्या त्रिकोणामधील एका कोणाचे जे मेजरमेंट आहे ते 20 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे। यावरूनच आपली गाडी पुढे जाणार आहे। मग या ठिकाणी 20 सेंटीमीटर या कोणाचं माप आहे, याचा ज्यावेळेस क्रॉस झाला तर त्यावेळेस या ठिकाणी काटकोन तयार होतो, काटकोन तयार होतो। काटकोन तर तयार झाला, मग काटकोन किती अंशाचा असतो तर 90 डिग्रीचा, हे सर्वांनाच माहित आहे। सो हा झाला 90 डिग्रीचा। आता 2 कोन या ठिकाणी आहे मित्रांनो, मग 2 कोन आहे आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही मापांची बेरीज किती असते तर 180 असते, बरोबर आहे। या कोणाची आणि या कोणाची तिन्ही कोणाची मापाची बेरीज 180 अंश असते, हे सगळ्यांनाच माहित आहे। मग त्याच्यापैकी हा जो 20 दिला तो मायनस करू, हा 20 मायनस केला तर राहिला 160। मग त्याच्यामधून हा काटकोन 90 डिग्रीचा सुद्धा मायनस करू, मायनस 90 केला तर इथं किती राहिला तर 30 डिग्री, म्हणजे निश्चितच हा किती येणार आहे तर 70 डिग्री येणार आहे, नॉट 30, 70 डिग्री येणार आहे। ठीक आहे, मग 70 डिग्री हा जर असेल तर सेम टू सेम हा सुद्धा 70 डिग्रीच असतो, सेम टू सेम हा सुद्धा 70 डिग्रीच असतो। याला डायरेक्ट इक्वली हे 2 कोन असतात, हा 70 आहे तर हा सुद्धा 70 डिग्री असतो आणि हा सुद्धा 70 डिग्री असतो। इक्वली का मी म्हणत आहो तुम्हाला बघा, कारण की हा जर 20 असेल तर हा 20 झाला, हे 2 सारखे असतात। हा 20 तर असेल तर हा 20, इकडचा 20 तर हा 20 असं असतात। हा 20 घेतला आणि हा 90 घेतला तर हा 70 येणार ना, सेम टू सेम। हा 20 हा 90 घेतला, जसा हा 70 आला तर हा 70 येणार। 70 आलेला आहे, 70 आलेला आहे। आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की जर अशी रेस मी मारली आणि फक्त एक असा फक्त मी एक अशी उभी रेष मारतो आणि एक आडवी रेष मारतो, म्हणजेच व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा 2 रेषा जर अटॅच केल्या तर या ठिकाणी काय तयार झाला तर एक झाला काटकोन जो 90 डिग्रीचा असतो। जर मी ही रेष अशी वाढवली आणि मी जर तुम्हाला म्हटलं की इथून एवढं मेजरमेंट काय आहे तर तुम्ही काय म्हणणार की सर याच्यामध्ये तर आम्हाला 2 काटकोन दिसून येतात, 90 + 90, म्हणजेच इथून एवढं जे मेजरमेंट आहे ते झालं 180 डिग्रीचं। 180 डिग्रीचं कशाचं मेजरमेंट असते मात्र तर त्याला आपण म्हणतो असतो सरळ कोन। काय म्हणतो? सरळ कोन। सरळ कोनाचे माप येते 180। आता या ठिकाणी हा तर मित्रांनो सरळ कोनच आहे ना, इथून एवढा जर आपण घेतला तर हा सरळ कोनच झाला। मग हा सरळ कोन झाला तर त्या सरळ कोनामध्ये आपल्याला 70 + 70 दिलेला आहे ना, म्हणजे 180 मधून वजा 70 + 70 म्हणजे 140 जर वजा केले तर आपल्याला बी ची व्हॅल्यू निघते, बी चा मेजरमेंट निघते, तर ते येतं किती 40 डिग्री। मित्रांनो बी ची व्हॅल्यू काय येतं 40 डिग्री येते। यावर आधारित तुम्ही एक नाही 1000 जरी क्वेश्चन्स तयार केले तर एकच ट्रिक्स येते आणि ती ट्रिक्स मी आता तुम्हाला सांगत आहो। ती ट्रिक्स अशी आहे की या ठिकाणी जर 20 असेल तर त्याच्या दुप्पटच आन्सर येते। काय ते? दुप्पटच आन्सर येते, दुप्पट आन्सर। म्हणजे इथला जो बाह्य कोन आहे त्या बाह्य कोनाचं मेजरमेंट येणार आहे 40 डिग्री। म्हणजे हे सारं काहीच करण्याची गरज पडत नाही। एकदाची तुम्हाला स्टेप्स माहीत पडली की निश्चितच तुम्ही ट्रिक्स वापरण्यासाठी एबल होता। म्हणून ट्रिक्स अशी आहे की या ठिकाणी 20 डिग्रीचा जर कोन असेल तर थेट बाह्य कोन या ठिकाणचा 40 डिग्रीचाच येणार आहे। इथं 20, इथं 40, इथं जर समजा 30 डिग्री असेल तिथला 60 डिग्री येणार आहे। इथं जर 15 डिग्री असेल तर इथं 30 डिग्री येणार आहे। या ठिकाणी जर 10 डिग्री असेल तर या ठिकाणी 20 डिग्री येणार आहे। जर या ठिकाणी पॉईंटमध्ये जरी आन्सर असलं 12.5 म्हणजे 12.5 जरी इथं असेल तर त्याच्या दुप्पट 25 याचं आन्सर येणार आहे। यस, ट्रिक्स कशा तुम्हाला वाटतात ते कमेंट करून निश्चितपणे सांगा। मी स्टेप्स सुद्धा सांगणार आहो आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला सांगत आहो। या स्टेप्सशी रिलेटेड आणि ट्रिक्सशी रिलेटेड माझे एक पुस्तक येणार आहे। पुस्तक मित्रांनो 14 जूनला पब्लिश होणार आहे। निश्चितच तुम्ही भरघोस असा प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।